कत्तलीसाठी जाणारे 6 गोवंश वाचवले. प्रणीन फाउंडेशनची मोठी कारवाई. आज दिनांक 26 मे 2026 रोजी प्रणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने गोरक्षकांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणारे 6 गोवंश व टेम्पो ट्रॅक्स वाहन पकडण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव नेमगाव ज्वाडी रोड येथून मालेगाव येथे कत्तलीसाठी गोवंश नेले जात असल्याची गुप्त माहिती प्रणीन फाउंडेशनच्या गोरक्षकांना मिळाली. संस्थापक अध्यक्ष हिंदू श्रेणी रणरागिनी नेहाबेन पटेल यांच्या माध्यमातून व युवा सेना नेते आविष्कार भैया भुसे यांच्या सहकार्याने गोरक्षकांनी नांदगाव पासून वाहनाचा पाठलाग करत निमगाव ज्वाडी रोड लगत फाट्याजवळ संशयित वाहन पकडण्यास यश मिळवले. तपासणी केली असता 6 देशी नसलच्या गोवंशांना अत्यंत क्रूरपणे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे आढळले. गोरक्षकांनी तात्काळ कारवाई करत टेम्पो ट्रॅक्स वाहनासह सर्व गोवंश ताब्यात घेतले. चालक ड्रायव्हर तिथून फरार झाले आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी मालेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या स्वाधीन केले गेले आहे. या धाडसी कारवाईत गोरक्षक दादा मौडी जायखेडा, भूषण पाटील नंदुरबार, ललित गोरस मालेगाव, उमेश गुरव, राकेश बोरसे, निलेश सुरेबेशी, नानू देसले तसेच इतर अनेक गोरक्षक सहभागी होते. प्रणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या टीमने ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली. या प्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडून गोरक्षकांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत असून गोवंश तस्करी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरत आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज निमगाव येथे मालेगाव गोरक्षकांनी जी एक मोठी कारवाई केली आहे. दादा मालिक सांगा, तुमचं किती वाजता तुम्ही हा स्ट्रॅप लावला, कशा पद्धतीने लावला, काय सांगा तुम्ही? प्रथमतः मी माझं नाव सांगतो. ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली. प्राणीन फाउंडेशन गोरक्षा विभागाचं काम करतो व प्राणी कल्याण अधिकारी मुंबई मंत्रालयामध्ये माझी नेमणूक. आम्हाला एक गुप्त माहिती अशी मिळाली होती की येवला नहारखेडा येथून जे हत्यारीसाठी देशी नसलचे गोवंश कत्तलीसाठी मालेगावला येणार आहेत. मग आम्ही या गाडीसाठी नांदगावला थांबलो असताना ही आम्हाला संशयित गाडी आम्हाला 11:30-12ला दिसली. तर जशी आम्हाला गाडी दिसली तर आम्ही ड्रायव्हरला थांबवण्याचा प्रयत्न केला. तर ड्रायव्हर गाडी इतकी वेगाने चालवत होता तर आम्ही त्वरित डायल कंट्रोलला कॉल दिला व आम्हाला तालुका पोलीस स्टेशनचे सिनियर PI ज्यांनी काल परवा चार्ज घेतला आहे, सानप सर यांनी आमच्याशी संपर्क केला. आम्ही गोरक्षक जेव्हा गाडीचा पिछा करत होतो तर आमचे सिनियर PI तालुका पोलीस स्टेशनचे सानप सर व आमची पोलीस टीम जी चंदनपुरी वाया पुढून आली व आमच्या पोलीस प्रशासनाने ट्रॅप लावला व ट्रॅप लावला असताना ड्रायव्हर मागच गाडी सोडून ड्रायव्हर पळण्यात तो सक्षम राहिला. कारण आता ही जी हत्यारी देते ही हत्यारीसाठी हे सगळे गोवंश मालेगाव कत्तलीसाठी जात होते. कारण आता आमचे नाशिक ग्रामीण SP स्वामी साहेब जेव्हापासून आले, स्वामी साहेबांनी जेव्हापासून चार्ज सांभाळला तेव्हापासून गो हत्येवर मालेगावात 80% निर्बंध लागलेला आहे. तसेच आमचे ॲडिशनल SP सूरज गुंजा साहेब व त्यांचा LCB स्क्वॉड व आमचे तालुक्याचे PI सानप सर सर्व गोरक्षकांची सतर्कता व पोलीस प्रशासनाची मदत, मी तर म्हणेल या कार्यवाहीचं श्रेय आमच्या तालुका पोलीस स्टेशन सिनियर PI सानप सर व आमच्या पोलीस प्रशासनाला द्यावं लागेल. गो हत्या करोगे ये अगर अपने ठाना है तो सोच लेना, रास्ते पे दादा मौली, भूषण पाटिल और प्राणीन की टीम खड़ी है. माना कि तुम्हारी सेठ बड़े है तो हमारे पीछे सियावर प्रभु रामचंद्र खड़े हैं. बोलो जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. भारत माता की जय. किती गोवंशांना वाचवण्यास तुम्हाला मदत झाली? 7 देशी नसलचे अतिशय शेती उपयोगी जे आपल्या किसान शेतकऱ्यासाठी जे खिल्लार जी पंढरपुरी जात म्हणतो, चांगले एक बैल म्हणजे ज्या बैलाची किंमत 60,000च्या पुढे असेल, जे शेती उपयोगी नंदी आहेत ते कत्तलीसाठी जात होते. या कार्यवाहीसाठी आमचे नंदुरबारचे भूषण पाटील झाले, रायडर नानू देसले झाले, नागपूरचे पवन भैया झाले, मुख्याचे आमचे निलेश भैया झाले, आमचे राकेश भैया झाले, ज्येष्ठ गोरक्षक उमेश भैया झाले, मोहन शेवाळे झाले. सर्व गोरक्षक रात्रभर जागे होते
व सर्व गोरक्षकांची सतर्कता आणि आमची तालुका पोलीस स्टेशनची मदत, मी पुन्हा एकदा सांगतो, या कार्यवाहीचं श्रेय आमचे तालुका पोलीस स्टेशनचे सिनियर PI सानप सर व त्यांच्या पोलीस प्रशासनाला जात आहे. कारण आमचं जे सानप सरांनी परवा चार्ज घेताच गो हत्यारांच्या मुसक्या आवरणं सानप सरांनी चालू केलेले आहेत. जय श्रीराम, जय गोमाता. ओके.